श्री स्वामी समर्थ. स्वामी शिदोरी या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. पशुपती व्रताचे अनेक फायदे आहेत. हे व्रत केल्याने आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात. आपण श्रद्धेने केलेल्या या व्रताचे शिवशंकर आपल्याला नक्की फळ देतात. पशुपती व्रत आपण कोणत्या महिन्यापासूनही करू शकतो. यासाठी कोणती तारीख मुहूर्त बघायची गरज नाही. पशुपती व्रत ज्या सोमवारपासून तुम्ही करणार असाल त्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्वच्छ आंघोळ करून पहिलं सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. सूर्याला अर्घ्य देताना ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर मंदिरात जाऊन तुम्हाला संकल्प करायचा आहे. शिवलिंगावर जल अर्पण करताना स्त्रीने नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि जर पुरुष ही पूजा करत असेल तर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर दुधाने अभिषेक करून शिवशंकराला बेलाची पाने किंवा तुम्ही जी कोणती फुले घेऊन गेला आहात ती अर्पण करायची आहेत आणि आपली इच्छा सांगायची आहे. संध्याकाळी मंदिरात जाताना 6 कणकेचे दिवे आणि गोड नैवेद्य घेऊन सकाळी ज्या मंदिरात गेला होतात त्याच मंदिरात जावे. 5 दिवे मंदिरात लावावे आणि राहिलेला 1 दिवा घरी घेऊन यावा. जो काही गोड नैवेद्य नेला असेल त्याचे 3 भाग करावेत. त्यातले 2 नैवेद्य शिवशंकरासमोर ठेवावेत आणि राहिलेला 1 नैवेद्य घरी घेऊन यावा. घराच्या उंबराजवळ आल्यानंतर घरात येण्यापूर्वी घराच्या उजव्या बाजूला 1 दिवा लावावा. त्यानंतर घरात यावे. उपवास सोडण्यापूर्वी मंदिरात जो प्रसाद घेऊन गेला होतात त्यातला 1 प्रसाद जो तुम्ही येताना घेऊन आला आहात तो तुम्ही स्वतः ग्रहण करायचा आहे. घरातल्या कोणालाही तो प्रसाद द्यायचा नाही. त्यानंतर उपवास सोडायचा आहे. अशा प्रकारे पुढचे 4 सोमवार तुम्हाला करायचे आहेत. आता पशुपती व्रत करताना कोणते नियम पाळले पाहिजेत ते बघूया. पहिला नियम, पशुपती व्रत करणाऱ्या व्यक्तीने मंदिरात जाताना चप्पल घालू नये. दुसरा नियम, पशुपती व्रत नवरा बायको दोघेही करणार असाल तर पूजेचे ताट दोघांचे वेगवेगळे असावेत. तिसरा नियम, 5 सोमवार एकाच मंदिरात पशुपती व्रताची पूजा करायची आहे. तुम्हाला मंदिर बदलता येणार नाही. चौथा नियम, पशुपती व्रत करताना एकादशी आली तर त्या सोमवारी पशुपती व्रत करू नये. 1 सोमवार जास्त करावा. 5वा नियम, पशुपती व्रत करताना काही अडचण आली तर त्या दिवशी फक्त उपवास करावा. 1 सोमवार जास्त करावा. 6वा नियम, संध्याकाळी जे 5 कणकेचे दिवे लावणार आहात ते तुपाचे असावे. 7वा नियम, पशुपती व्रत सुरू केल्यानंतर त्याचे उद्यापन होईपर्यंत मांसाहार करू नये. 8वा नियम, सकाळच्या पूजेला जेवढी बेलपत्र शिवलिंगावर अर्पण केलीत तेवढीच संध्याकाळच्या पूजेत पण अर्पण करावीत. पशुपती व्रताचा महिमा अतिशय शक्तिशाली आणि अद्भुत आहे. तुम्ही हे व्रत मनापासून श्रद्धेने केलात तर तुमच्या अनेक अडचणी दूर होऊन इच्छित फलप्राप्ती होईल. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ.